मी ह्याला सांभाळणार, वैरण खायला प्यायला सगळं घालणार. फक्त तुम्ही आत म्हणून बांधायचा, बाहेर आणून बांधायचं. चालतंय की. अय चला, खाद्य खाणार आहे का नाही? माझ्या बघा कसा खांदालतोय. ठीक आहे. हुशार हा. चल खाद्य आता ठेव. उरा. ते नव मी बारा हे करतो, पाठी ठेव यांच्याकडे. काय आता काय या मयूर भाऊजीला फोन करा की. हो नको, चेष्टा नाही घालाल धडाक. ते डोळे बघा की. कोण आलं म्हणलं नका शिंगाला हात लाव. काल त्याच्या शिंगाला लागले नको, रक्त दिसत होतं गड्ड्यात. करावं लाड. ही असं नुसते अग्रेसिव्ह असून जर बैल पळत असती तर मग कशाला. ऐकू किती लाड करून घ्यायचंय. ह्याला म्हणायचं लाड करून घ्यायचं. ये इकडे रायबा. हो का चिक्या कशी हाऊस खेळतोय बघा. चिक्याला असं कोणतरी पाहिजे आहे ना हो? म्हणजे फ्रेश राहतो. कारण खेळायला कोण नसलं की उगाच काळ्या मीठ तांड करून बसते. स्वीटी पाहिजे होती. आता स्वीटीची आठवण येते कारण चिकू नर्वस झाला की माझ्या मनात आणि येतं की एक स्वीटी आणावी. पण नको, चिकूचाच एवढा लाड झालाय की घरात बास. आणि चिकून नको नको जीव केलाय. काय करतो, सगळ्यांच्या अंगावर गेलाय, चावलाय का नाही. त्यानं सगळी भेटतात आमच्या इथं यायला. आणि चिक्याचं नावच पडलंय कानफट्या. निकमांचं कुत्रं चावते. हे चालू आहे सगळीकडे. चिक्या आम्ही हाय का बघून मग ते मागे लागते. माझं लग्न झाल्यास एवढ्या वर्षात, होय हो, लग्न झाल्यास एवढ्या वर्षात पहिल्यांदा चिकूचाच दरार आहे आपल्या इथं. ती आपलं राणी होती, तिचं पण एवढं काय नव्हतं का नाही. काय माहिती. चला खाद्य पाणी करा. आली कसलं तुमचा हात गुण आहे. नाही मस्ती करू दे. नको चालवा जरा त्या उकारतं की बघ त्या ठिकाणी. मारल बोकड. मला मारले आता ह्यानं ब्राह्मण. फेरा पडले हो. हा कार्तिक चिक्या लात खाचील. ट्रॅक्टर पण इथं लावलाच वाटत नाही. उड्या मारली असते त्यांनी. ट्रॅक्टर जवळ जाऊन देऊ ना पाया अडक बिडक. ह्या ठिकाण की गाडी काढतो. आणि उकारतो शिंगण गेला बघ मारा गेला. उकार अशी मस्ती करायला पाहिजे होती त्या दिवशी. तर नाही असं सांगितलं अशी मस्ती करायला फेरा काढा. आता ना अजून जाऊ 4-5 दिवस. हा नाही माती आहे दगड. हो करा ये ना रायफल पाहिजे होता. रायफल नाही तो बघून माझ्या जागा केला नसता. त्याला माराय त्या ब्रह्मानं मला मारलं की आत्ता. ते येसून टुचली पाहिजे त्याला. चिक्या सरकार ऐकलं का होई परत. बोकडाला मारायला जाते रे. अजून 4-5 महिन्यात अवघड केस आहे. 2 नंबर नाही ह्याला टुचले का रायफलला 4 नंबर मोठी टोचायची.
डायरेक्ट 4च टाकायचे. आता बघ त्याला काहीच वाटत नाही रायफल. आपलं ते चुकले ते. खाद्य खाल्लं नाही तर आणला असतं चालू ना. बावर तुला भारी जाताय का आत जाते पटांगणात नाही चिकाय तिकडे. हा लांबडा लांबडा भाज्यापेक्षा काय माहित होतं का म्हणजे. होय रायबाचं बघ आता एवढा झाला. बा झालं सरकार घ्यात. बोकडाला एक दानका देऊ दे काय का बोकडा दिला दानका. दे 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 खाऊ दे खाऊ दे खाऊ दे एक घास. बुक्कुड मामाला गिरा घ्यायला लागले म्हणून बुक्कुड मामा बाहेर बांधलाय. लागल डोळ्या शिंग राहू दे. जावा बाबा नेता घेता मारते. दोन वेळा तोडवलंच बरं का मागायच्या बुका लागली त्या. हां चल तुझं धावर 3-4 फेरत आहेत तुला. तुला पण रायफल घेत डायरेक्ट मैदान. होय आता रायफल शिकलंय बघ आता मैदान. कसं रायफल शेत नुसतं फेरच. भुकावले जाऊ द्यात चलो. तेच ते पाहिलं आपण क्लिअर झाले छाती साफ झाली. दूध चालू केलं ते म्हणून तर. आज लय म्हणजे बेकार म्हणून टाकतोय आज. आणि आज सगळ्यापासून असा विषय झाला. शेडत आल्यापासून सरकारची पण इच्छा नाही काम करायची आणि माझी पण इच्छा नाही काम करायची. काय झालं किंवा काय कळलं ना कारण धावतेच तेवढं आज. बैल बाहेर काढली कोट्टा बिट्टा केला सगळं झालं ओके मध्ये कार्यक्रम. आता रायबशेडला टाकायचे एसन मुठ्ठी बघा कसं टाकून घेते दमवते का काय करतोय आता बघेल पाहिजे. चला आणि त्यात झालाय घोळ. आपली बोरची केबल जळली आहे ना काही तोडली आत्ता मी. ते म्हटलं बोर का चालू आहे ना म्हटलं एवढं केबल जोडून घ्यावी. जाळून फुरत निघाला. चला येतो केबल जोडून लागतो सुराला. घरात आणि जायचा आहे बाजार करायचा आहे केरळ मला जा. जवळजवळ 15 दिवस झाला आहे माग लागले. आज जर नाही गेलो तर मासाहेब आज मला काठीनं फोडेल. चला येतो जोडून. आईच्या गावात कुठं आला बघा मागं लागत माझ्या. येत आपली पेटी आहे हिथं मी आलो. हिथून आलाय मागं लागलाय. हिथं मोटर पण चालू करून देणार आलाय आता. वाईट मागं लागतो वाईट. ॲटो लावलाय केबल जोडल्या. बाबा ते चिक्या बारा म्हणायची बारी आली टाक्या. चल तुझ्या आई सर तिकडे. टग्या 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 लागते येते येते माझ्या मागणी येते बघा आहे का. शक शक आईच्या गावात. चल चल माग बघ कुत्र माग लागले लागते माग. चला चल
आला आला पत्र वाढायला लागले लागतं का चला आता आजच्या चिक्या 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 थांब दरची बिरची लावा त्याला त्याला दर चिक्याला नाही तुला चावल नको धरूस कोणा चेक तिथं आला मोटरीपर्यंत माग चालू करायला खवाळ तू कशाला चला पाणी पाहिजे होत चिक्याचा आवल मग नाटक कर चल चल आता आहे तुमच्या शेडत त्या बोकडाचं भ्या तुझं भ्या चल चल अरे काय माझ्या खास डाय मारला येऊ चल 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 आता आज चल घाल तू पाणी चल 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 बाळा तिकडं कुठे निघालाय वैरण येऊ चिक्याला सोडायला लावीन चल चल थांब देतो पाणी काय गे जाऊ का वर होय तू पावसाला आलाय बैलात घेतो स्वतःची ती येसन तुला तर केलं कॅन्सल तिला येसन स्वतःची ती आज स्वतःची नव्हतं मोठी येसन घालायची नाही नाही तिच्या पोराला मोठी येसन घालायची आज ती आता कॅन्सल कारण की ती बघू शकता केव्हाही पाऊस येऊ शकतोय सरकार आले बाहेर तर आपले भाजी शेट आता आम्ही आबाळ आले भरपूर म्हणून बैल म्हटलं आत घ्यायची सगळी आपले बैल म्हणत नाही शक्यतो करून नंदीच म्हणतो मी आपलं नंदी सगळं आत घ्यायचं तर भरपूर आबाळ आले इथं आलो ना आबाळ पांगलो आता थांबलोय आणि मी सरकार माझ्या जोडीदाराच्या घराजवळ थांबलेलो म्हणजे नाता भाऊ सगळ्यांनी माहीत असतील नाता भाऊ तर तिथं थांबलेलो नाही ही दादा निघालेली ते म्हणजे इकडं खास आपल्याला भेटायला आलेले तुम्ही कोणी इकडच्या रोडनं आला ना काशीबाजा आणि हां त्याच न्यायचं होतं इथंच आपल्या वस्तू त्यात तिथं योगाकडून मी दिसलं म्हणून ती थांबली ती म्हणली ते तुमच्याकडेच येत होतो तर दादा कुठून आला तुम्ही डोरली तासगाव आणि दौरा कुठं होता कोल्हापूरला परीक्षेसाठी गेलेला ना आर्मी म्हणजे लेखी होती काय हां हां कसं गेला पेपर गेला ना तर दादानी परीक्षा देऊन आली त्या आर्मीची आणि जाता जाता म्हणली ते इथं गाडी घ्यायची आपल्या 5005 दावणीची तर दादा आले काय काय बोलले ते आपल्याबरोबर तर ते आपण शेअर करू शकत नाही जरा पर्सनल पण बोलले ते तर दादा काय वाटतं या किती आहेत आपल्याकडे आता 1 2 3 4 5 आहेत काय वाटते गुलाल हे हो का फक्त संयम पाहिजे आणि संयम आमच्याकडे भरपूर आहे प्रत्येकाच दिवस येते ते प्रत्येकाच मी आत्ता मला माहिती आहे दादा खरं सांगतो तुम्हाला मला माहिती आहे मी एवढ्या जणांनी फोन लावतो आता बैल द्या कारण की एकतरी आपण पहिल्यापासून एवढंच काय बोलतो आपण वायदीच्या किल्ला आहे तरी पण आता मी थोडीफार वायदी देतोयच तरी पण काय होतंय काही कारणास्तव बाबानो पैर कॅन्सल होती मग त्यासनी पण अशी असते की बाबा त्यासनी पण वाटते की आपला बैल गोलात राहावा म्हणून ते टॉपमध्येच पाळाय बघते ते बैलगाडी क्षेत्र जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट आहे वाईट आहेच ते मी मला 5-6 महिन्यात लय अनुभव आलाय बैलगाडी क्षेत्रात कोण कोणाचं नाही कोणाचं नाही कोण म्हणतो ना मी हिंद केसरी तू हिंद केसरी तुझा 1 दिवस असते बैलगाडी क्षेत्रात जवळपास एका मैदानाला 2000 गाड्या पडते 2000 गाड्यातल्या 7 गाड्या फायनल राहतात होय त्यातल्या किती गाड्या 1900 मला वाटतं किती 1993 गाड्यांचं वरच 1993 वाली मग काय हे नाहीत का आणि विषय काय माहिती प्रत्येकाची पळते ती फक्त पहिले बैलगाडी क्षेत्र कसं होतं विश्वास होतं आता विश्वासात माणसं राहिली नाही तेव्हा आता जोपर्यंत बैल जोत्या देत नाही मैदानात तोपर्यंत विश्वास नाही 100 फोन करायला लागते ती दादा बैल घेऊन आलोय बरं झोपू का पाणी करू का दादा 100 वेळा विचारायला लागतं जोपर्यंत जोत्या देत नाही तोपर्यंत नाही आणि सगळा खेळ पैशात चालू झाला आता मला एक दादा म्हटलेले आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहेत तिथं आलेले ते स्पष्ट बोलले आता तुम्ही कसं बोलताय स्पष्ट तसं बोलले ते
मला म्हणलं दादा एक तुम्हाला सांगू का म्हटलं बोला की राग येईल तुम्हाला म्हणून नाही राग येत बोला स्पष्ट बोला म्हटलं काय असेल ते म्हणले ज्याच्याकडे पैसा आहे का नाही त्याचं गाडं पण पाळणार बैला बरोबर आणि नंबर काढणार 100% फक्त पैसा म्हणलं बरोबर आहे तुमचं पण गरिबाची बैल गरिबाच्या पायऱ्यातच पाळणार द्या सोडून पण एक लक्षात ठेवा काय एक दिवस असा येणार काय हां की एक दिवस गरीब उघडलाच असणार आणि श्रीमंत बांधावा बस 100%. खरं ती गरिबांनी ठरवलं पाहिजे ना आपल्याला फुकटमध्ये बाबा पळावं की बाबानं हा नंदी पळतोय तेव्हा पळतोय की बाबानं आपल्याला पैर करावं हो का? आपल्याला काय तेव्हा बांधावा असणार तेव्हा बांधावा असणार आपल्या कोणाची नाही काय हा. पण गरीबाला माणसाने लुटून काय बरोबर आहे आपल्याला काय कोणाचं घेणं देणं नाही मला आता अनुभव यायला लागले ते श्रीमंत आपलं आपल्याला आणून देत नाही किंवा गरीब आपल्याला आणून देत नाही सोडा पण गरीबाला श्रीमंताने लुटून आपल्याला हे म्हणायचं नाही हे काय झाला विषय हे क्षेत्रच आपलं पैशावर चालू झालंय आणि हे एक वैशिष्ट्य आहे काय माहिती आहे का जेव्हा आपण म्हणजे आता तुम्ही आलाय म्हणून जेव्हा आम्ही असं बोलत बसलो ना सरकार मी माझी मंडळी वगैरे तेव्हा ह्यो का नाही असं हो का या का हे असं कान लावून ऐकत बसतो का ह्यो कार्तिक काय हेच वैशिष्ट्य आहे कोणाष्ट आपण म्हणतोय काय हां जनावरांना काय कळत नाही तर त्यांना फक्त बोला येत नसते बाकी सगळं कळतं सगळं कळते आता बघा की शेट आता काय करतील कारण की जे आपण वाट बघत होतो ते साहेबांनी केले आता कार्यक्रम तर आता खरंच तुमचं नाव कसं म्हटलं माझं नाव प्रतीक पाटील प्रतीक पाटील नाव आहे दादांचं मग आता दौरा तुमचं कुठं नवरा आता घरी घरी म्हणजे आपलं इकडं इस्लामपूर आष्टा म्हणजे अजून 35-35 किलोमीटर आहे म्हणा 45 किलोमीटर आहे. तर बेस की आपली गाठ पडली ना तुम्ही पुढे जाणार होता वाटेगावकडं नाही नाही मला माहिती होतं शेणी येत आहे ती हां एवढंच बघून होतो मी कोणाकडे नंबर घेऊन फोन केला मला तेवढ्यात तुम्ही दिसला नाही याला येसन मोठी टाकायची आता या शेटला कारण की 4 दिवसात व्यायाम चालू करायचा आणि परत डायरेक्ट मैदानात काढायचा मला तुम्ही एक काम करा हे जाय ना लाड करा मी नाही म्हणून हां लाड करा आपण जाऊन येईल मग दावणीतच लाड असतो आवताच्या बाबतीत आमचा लाड नाही सगळं इथे त्याच्या आईचा लय लाड आहे आमचा लाड नाही आम्हाला बघितले का अंगाव इथं सगळ्यात घाण म्हणला तर बघा ही सगळ्यात घाण ही लय घाण मार्क तर ब्याच मार्क नाही बाजाचं ते आत आहे तिकडं बानू कालवड आहे हात लावून घेत नाही अजिबात सरकार चलो सहा नंबर आहे ती नाही 10 लय मोठी होणार दादा अहो बैल झाला तरी ते अजून वासरू आहे दुसऱ्याचं वासरूच म्हणते ती बैल कवा म्हणते ती चौसा झाल्यानंतर म्हणते अहो 8 नंबर भरपूर होत्या तुम्ही भ्या ठेवा त्याला इकडे बाहेर घ्या त्याला दादा इथं राहू आपल्याकडं भारत होता तेव्हा असं झालं व्यसन सोडायला गेलो आणि व्यसन झाली मोकळी म्हणजे पूर्ण नाकात मोकळं झालं एक तर ती धरा कसं धरा कोण धाडस करा ना मी व्हिडिओ बघायचं तिचं ते तापला त्याच्या शिरा अशा एखाद्या ह्याच्याकडे दिसायच्या शेवटी मी काय केलं माहिती आहे का काय होईल तुला म्हणलं गेलो डायरेक्ट अशी मोठं घातली नाका सोडलीच नाही वावा मध्ये असं गावापासून ती धाडच वाटलं बघा येसून घालायचं ह्या शेत धाडच वाढवायला लागते धाड कुठली पण गोष्ट आहे ना धाडच केल्याशिवाय होत नसते पैकी बघा दादा तर 70%
अनुभव आला आपल्याला. पहिलं मग असं वाटायचं काय कशी करते ती, कशी असं घालते ती, कसं काय 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 म्हणजे वेगळंच वाटायचं. आणि त्यामुळे तर आपलं लय नुकसान झालं. सगळ्यांनी हलक्यात घेतला. तुम्ही लई सगळ्याशी लई ही करत बसताय. होय म्हणायचं तू तुझ्या घरात. तर रायबा शेटनं दात लावून मला वाटतं एक 5-6 दिवस झाली ती. 5-6 दिवस झालं तसं सण लगेच बदलायची गरज आली आपल्याला. कारण की साहेबाने दात लावल्या मला प्रसाद दिलाय. म्हणजे दाखवलं त्यानं की बाबानो दात लावलाय आता. प्रसाद म्हणजे असा फेकूनच दिला डायरेक्ट. त्यामुळे व्याज वाटते म्हणून म्हटलं बाबाजी असेल तेवढे बदला. तुम्ही लाड करू नका. अवतार आहे की नाही, तुम्ही हे होतं ते होतं ती 1-2 दिवस नाटकं करते. तुम्हाला सांगतो अवतारला जेवढा हांची लाग नाही तेवढा बैल पाळणार बा. तुम्हाला हां आता तुम्ही हां एवढा व्यायाम घेतलाय मी हां कोणी घेतला नसतो. एवढा व्यायाम घेतलाय म्हणून तर फिटनेस आहे. फक्त आपले टार्गेट काय आहे की दृष्ट्यात पळवायचं म्हणजे दात लावते म्हणून ते आतापर्यंत थकलाय. मग आता जे आपण बोलतोय ते केलंच पाहिजे ना, कारण फॅमिली सगळ्या माहिती आहे दात लावले हे पळवणार होते. आता एक 15 दिवसांचे परत व्यायाम घ्यायला टायर करून घेतले. तुमच्याकडे हे आणता की नाही, नांगरीला वगैरे आणता की नाही? नांगरीला अजून याला एकदा घालतो. हाना नांगरीला हाना काय बोले ले हाना का 4 मुरडानं हाणायची, नांगरीला हाना. कारण जेवढं तुम्ही नांगरीला हांची लागणार तेवढं त्याचं मागलं हे आहे बघा. म्हणजे त्याचा वशिंडाच्या अलीकडला पोर्शन काय तो घट होऊन येते आणि स्टॅमिना वाढतो. कारण गाडी वडा आहे का नाही पुढल्या तोंडाला आवत काम करत असते. काय झालं जन्माला आला आणि आपल्याला नाद लागला. ते मला माहिती आहे. मेन विषय आहे. मी आज व्हिडिओ बघत नाही. अनुभव नव्हताच मुळात. मी आज ह्याच्यात नुकसान लय झालं. मी आज व्हिडिओ बघत नाही. हे मला वाटतं केवढा होता माहिती आहे का, 1-1.5 महिन्याचा असेल, 1.5-2 महिन्याचा पहिला व्हिडिओ ह्याचा. तेव्हापासून व्हिडिओ बघतोय मी आजपर्यंत. होय 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 होय. सोडायला बरं काय अजिबात. जाऊ का वर येतच नाही सर. काही झालं तर केला करू नका. डेपुटी येत नाहीत का शेडो? हा? डेपुटी बघा ओढू का 10 नंबर पाहिजे. काय झाले सर काय फरक पडलेला नाही झाला. आता एक आठवडाभर असू दे टाक्यात 10 नंबर. एक असू दे महिन्याभर मैदानाला पळूस तर असू दे. मैदानाला पळवायच्या वेळेला बदला. हा? मैदानात काढूस तर असू दे. झालं नाही तिथं मग बदलू. पाहिजे का आता आता वाटतंय का ना. इथून तासगाव किती होते सुशांत तुम्हाला? काय म्हणा इथून तासगाव किती होते तुम्हाला? 40. जास्त आहे. गेले की 8 किलोमीटर बसते. तर का ही 10 किती नंबर आहे? 8 नंबर टाकले बघा. मी सरकारला नाताबाला बोलत होतो आपण 10 नंबर टाक्या. 10 नंबर पाहिजे का नव्हते त्यांच्यापाशी? बरं आता 1 आठवड्यानं टाक्या. 1-2 मैदान होतीच की सवय लावतीच त्याला. 12 नंबर टाकू बरं. नाही सण मोठीच पाहिजे त्याला. कारण मला मारलं त्यामुळे मी बाबा तुम्हाला नाही मारलेलं. चला आता घेतो मस्तपैकी घालून. पहिली पण पांढरेच होते आता पण पांढरेच. ही किती 6 नंबर होते ना? ही 6 ही आता 8. आता आठवड्यानं 10. तर मोठे सण टाकल्या लोकच बदललाय बरं कायचा. अडकला रे मोठे सण टाकल्या लोकच बदललाय. आज कुठे आता काय 3 वाजून गेले ते परत हा होणार आहे का तुला? होय लागा बरं दे आता बांध. थांब की तेव्हा नाही आधी आधी भाजी ही लई येत राही ही
आलो मग मारा रेड खेळला का 100% आणि 10-15 दिवसानं 10 नंबर परत 2-3 महिन्यानं 12 नंबर 16 नंबर टाकायला लागते काटे मोठे काटे काय काढायचं नाही काढणार आहे आजच काढायचं होतं तर आज काय काम करायची इच्छाच नव्हती कोणाची त्यामुळं टाकायचं